देशातल्या युद्धामुळे मोबाईलच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली। मोबाईलच्या किमतीमध्ये 30 ते 40% वाढ झाली। ग्राहकांना वाढत्या किमतीमुळे कमी बजेटचा फोन खरेदी करावा लागणार आहे। आणि या संदर्भात आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी ग्राहक आणि व्यापारी यांच्याशी बातचीत केली। पाहूया। दादा काय सांगणार, सध्या अमेरिका इराण युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे, मोबाईलच्या देखील किमती वाढल्या आहे, काय सांगाल? मोबाईलची किमती हा खरंच वाढलेल्या आहेत या किमती, कारण आपण आता मी मोबाईल घ्यायला झालो होतो, मी असं बघितलं की माझा बजेट 12,000च्या लगभग होता की 10-12 हजारांमध्ये एक 5G हँडसेट आपल्याला भेटून जाईल छान। बट मी इथं जेव्हा दुकानात आलो तेव्हा मला 5G चीच किंमत ही कमीत कमी 5G ची किंमत 16,000 रुपये सांगितली गेली, म्हणजे लगभग 4,000चा फरक। आता साधारण माणूस जो आहे तो एवढं 3-4 हजारासाठी विचारच करेल की एवढे 4,000 कसं काय, कारण बजेट घेऊन मी 12,000चा झालो होतो। तर किमती तर वाढल्या आहेत। 30 ते 40% मोबाईलची भाववाढ झालेली आहे। अमेरिका आणि इराण यांच्या जी युद्धजन्य परिस्थितीमुळे पुरवठा साखळीवर मोठा त्याचा परिणाम झालेला आहे। त्यामुळे लागणारा वाहतुकीसाठी लागणारा खर्च याचा सगळा परिणाम मोबाईल मार्केटवर झालेला आहे। त्यासोबतच जगभरात AI चा वापर वाढल्यामुळे त्या AIच्या लागणारे जे चिपसेट आहे, मेमरी चिपसेट असेल, AI चिपसेट, त्याचा बऱ्याच प्रमाणात तुटवडा मार्केटमध्ये निर्माण झालेला आहे। त्याचा पण एक रिझन आहे की त्यामुळे मोबाईल मार्केटमध्ये मोबाईलचे भाव 30 ते 40% वाढलेले आहे। आगामी काळात देखील मोठी युद्धजन्य परिस्थिती राहिली तर अशाच प्रकारे भाववाढ होऊ शकते असा अंदाज या ठिकाणी मोबाईल व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज।